ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता मिटलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा यशस्वी ठरली, सकारात्मक चर्चा ठरली, समाधानकारक उत्तरं मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बस सेवा ही सुरू झालेली आहे। आपण बघतोय नाशिकच्या वेगवेगळ्या बस स्थानकावर अशा स्वरूपाची सकाळपासून गर्दी आहे। गणेशोत्सवानिमित्त काही प्रवासी हे आपल्या गावाकडे निघालेले आहेत। बस देखील आता एक एक करत मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे जे प्रवासी होते, सर्वसामान्य प्रवासी, चाकरमानी, त्याचबरोबर गावासाठी जाणारे जे इच्छुक होते त्या सर्वांना दिलासा मिळालेला आहे। आज सकाळपासून नाशिकचं ठक्कर बाजार बस स्थानक असो, मेळा बस स्थानक असो किंवा महामार्ग बस स्थानक असो, अशा सर्वच ठिकाणी प्रवाशांची गर्दी बघायला मिळते। काका, कुठून आलेले आहात, कुठे चालला तुम्ही? इथे नाशिकहून मालेगावला चाललो। बस मिळते का? नाही ना, आता बसच नाही ना अजून। एक तास झाला इथे थांबून। हो, पण संप तर मिटलाय आता। हो मिटलाय, पण आता ते लोक येते वेळच लागणार आहे थोडासा। तुम्ही केव्हा? म्हणजे आम्ही 1 तारखेपासून आलो, पण 3 तारखेला यायचं, पण संप सुरू होऊन गेला ना। मग भावाकडे परत गेलो, 2 दिवस त्यांच्याकडे राहिले। संप मिटल्यानंतर आता सकाळी इथं आलो। सुरळीत व्हायला थोडा वेळ तो दिलासा भेटला संप मिटल्यामुळे, हा की बा आपलं सोयीस्कर होईल असं जळगावला जाण्याकरता। पण 2 दिवसापासून इथेच मुक्काम होता। हा, 2 दिवस मुक्कामाला येतं भाऊकडे। आता किती वेळ झाला आल्यात? आता 1 तास झाले। बा सकाळी लवकर गाड्या भेटेल, लवकर सुरळीत चालतील बा, या हिशोबाने। पण मग तसा दिलासा नाही मिळत। हा, दिलासा भेटला ना। हा, आता 8 वाजता गाडी आहे, 8 वाजता सांगितलेले त्यांनी जळगावला। असे असंख्य प्रवासी आहे। बस सेवा सुरू झालेली आहे, परंतु अद्यापही सुरळीत झालेली नाहीये। त्याचा फटका काही प्रमाणामध्ये प्रवाशांना बसतोय। फक्त दिलासा एवढाच आहे की आजपासून त्यांना लालपरीने प्रवास करता येणार आहे। जसं त्यांनी सांगितलं, 2 दिवसापासून ते नाशिकमध्येच मुक्कामी होते, कारण नाशिकहून जळगावला जाणारी बससेवा पूर्णपणे बंद होती। आज बससेवा सुरू जरी असली तरी सुरळीत झाल्या नसल्याचा फटका यांना बसतोय। 1-2 तासापासून हे सर्व प्रवासी नाशिकच्या बसस्थानकावर उभे आहेत। अद्यापर्यंत त्यांना बस मिळाली नाहीये, मात्र थोड्या वेळाने बस सेवा ही सुरळीत होईल असं एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।